सरन्यायाधीश आणि विद्यार्थी आमनेसामने। कारण काय तर एकच शब्द, कॉकरोच अर्थात झुरळ। हैदराबादच्या नालसार विद्यापीठातील 2026च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी थेट पत्र लिहिले, आम्हाला CJI सूर्यकांत यांच्या हस्ते पदवी नको, विद्यापीठानं प्रमुख पाहुणे बदलावे, म्हणजे दीक्षांत समारंभावरच बहिष्कार। नेमकं काय झालं, का भडकले विद्यार्थी, पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। तरुणांना झुरळ म्हणणं पडलं महागात, सरन्यायाधीशांकडून पदवी घेण्यास विद्यार्थ्यांचा नकार। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। नेमकं काय घडलं, कुठं घडलं आणि विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पदवी घेण्यास का दिला नकार, पाहूयात। हैदराबाद मधील नालसार म्हणजेच नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च या विद्यापीठाचा 2026चा दीक्षांत समारंभ पार पडणार आहे। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरन्यायाधीश सूर्यकांत यांना आमंत्रित करण्यात आलंय। त्यांच्याच हस्ते पदवी प्रदान सोहळा होणार आहे। पण पदवी घेणाऱ्या एका गटानं सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हस्ते पदवी घेण्यास चक्क नकार दिलाय आणि कुलगुरू, कुलसचिव तसेच प्राध्यापकांना तसं पत्रही लिहिलंय। हे संविधानिक जबाबदारी आणि शैक्षणिक स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचं कारण देत या गटानं प्रमुख पाहुण्यांचा निर्णय फेरविचार करावा अशी मागणी केली आहे। असं काय घडलं की सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केल्यानं नालसारच्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली। विद्यार्थी भडकण्यामागची दोन कारणं, पहिलं म्हणजे त्यांनी तरुणांचा कॉकरोच म्हणून केलेला उल्लेख आणि दुसरं म्हणजे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना पोलिसांकडून झालेली मारहाण पाहायला कोर्टाला वेळ नाही हे केलेलं विधान। CJI सूर्यकांत यांनी तरुणांना कॉकरोच म्हटलं होतं, त्यानंतर देशभर कॉकरोच जनता पार्टी नावाचं आंदोलन उभं राहिलं। इतका विरोध झाला की धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। शिवाय दिल्ली आंदोलनात पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही असं कोर्टानं म्हणत तातडीची सुनावणी देखील नाकारली। त्यामुळे तरुणांप्रती उदासीनता दाखवणाऱ्या CJI सूर्यकांत यांच्या हस्ते पदवी घेणं आम्हाला मान्य नाही असं विद्यार्थ्यांनी म्हटलंय। या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात। विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला लिहिलेलं पत्र, CJI सूर्यकांत यांनी युवकांना कॉकरोच म्हटलं, पोलिसांच्या हिंसाचाराकडे बघायला वेळ नाही असं म्हटलं। अशा व्यक्तीच्या हस्ते पदवी स्वीकारणं आम्हाला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही। अर्थात याबाबत विद्यापीठ प्रशासन अद्याप तरी गप्प आहे। यावर कोणतीही प्रतिक्रिया नाही, अजून तरी विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही। एक बाजू सांगते की CJI हे देशाचे सर्वोच्च न्यायाधीश असल्यानं त्यांचा सन्मान झालाच पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांच्या स्वाभिमानाचा प्रश्न। कॉकरोच हा शब्द तरुणांच्या रागाची आणि निराशेची ठिणगी होती आणि त्याच ठिणगीनं आज नालसारमध्ये आग लावली। कायदा शिकणारे विद्यार्थी जर सरन्यायाधीशांना नाकारत असतील तर न्याय व्यवस्थेवरचा विश्वास कुठं जातोय यावर विचार व्हायलाच हवा। खरं तर नालसार हे देशातील टॉप लॉ विद्यापीठांपैकी एक। इथले विद्यार्थी म्हणजे भविष्यातील वकील आणि न्यायाधीश। त्यांनीच जर न्याय व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले तर ही अलार्म बेल आहे असं म्हणता येईल। थोडक्यात काय तर पदवी म्हणजे फक्त कागद नसतो, ती सन्मानाची निशाणी असते आणि तो सन्मान देणाराच जर सन्मान स्वीकारणाऱ्यांनाच मान्य नसेल तर नकार हा मिळणारच। CJI सूर्यकांत यांनी कार्यक्रमाला जावं की न जावं, तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त।